जय जय राम। श्री राम 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 जय जय राम। कुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। तेजक्षमा धृति शौचम अद्रोहनाति मानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं जुम्बितं पुण्यस्तां। सरालिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। सद्गुरु योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने 175 असणारा अखंड हरिनाम सप्ताह आजचा सप्ताहाचा 4था दिवस आहे आणि आपल्या प्रवचनाचं 3रं वाक्पुष्प आहे. सुंदर अशा प्रकारे सप्ताह चालू आहेत. रात्री पाऊसही येतोय पण दिवसा उघडून जातो, ही आनंदाची गोष्ट आहे. पाऊसही पाहिजे ना. शेतकरी आहेत, इथे येणारा सर्व शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्याचं जीवन हे पावसावर असतं. सगळ्यांचं जीवन पावसावर आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. पाऊस नाही झालं तर पाणी पिणार कुठून? आवश्यक आहेत. परंतु रात्री होऊन गेल्या आहेत, दिवसा नाही आहेत. ऊन तापतंय ना, तेव्हा तापही सहन करावं लागेल. संसाराच्या तापापेक्षा हा ताप बरा आहे. संसार सगळं तापच आहेत. त्रिविध तापाने होरपळलेला जीव हा संसारामध्ये त्रिविध तापाने जीव होरपळत असतो आणि मग त्या त्रिविध तापाचं दुःख सहन करण्याची क्षमता निर्माण होण्याकरता हा ताप सहन करावा लागतो. ताप म्हणजे तपस्या आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांचा सप्ताह ही तपस्याच आहे. ऊन पाऊस सहन करावं लागतं. ऊन पाऊस सहन करणे ही तितिक्षा वृत्ती आहे. सुख दुःख शीत उष्ण कष्टा वाचून सहन करण्याला तितिक्षा म्हणतात. कष्टा वाचून सहन करणे, बळजबरीने सहन करणं हा वेगळा आहे. काहींना सहन करावं लागतं म्हणून करत असतं. सहन केल्याशिवाय पर्यायच नाही.
सहन केल्याशिवाय पर्यायच नाही म्हणून सहन करणं हा भाग वेगळा. सहजतेने सुखदुःख सहन करणं ही तितिक्षा वृत्ती आहे. हे परमार्थामध्ये, हे अध्यात्मामध्ये असतं. अशा प्रकारे संत तितिक्षा वृत्तीने जीवन व्यतीत करीत असतात. आज उपस्थित असणारे सर्व मान्यवर, अखंड हरिनाम सप्ताहाची कमिटी, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सर्व त्यांना सहकार्य करणारी सर्व कमिटी, सर्वांचंच सहकार्य आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोकही फार झटत आहेत. वारकरी सुद्धा भजन अखंड करीत आहेत. अखंड भजनात असतं, अखंड भजन असावं आणि ते अखंड भजन इथं पाहायला मिळतं. रिकामा अर्ध घडी राहू नको, माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नको. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः, नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत भगवत चिंतन घडावं, त्याद्वारे वाणीमध्ये सामर्थ्य येतं, त्याद्वारे तेज निर्माण होतं, त्याद्वारेच क्षमाभाव निर्माण होतो. तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानेता या श्लोकावर आपण प्रवचन करीत आहोत. तेज या विषयावर आपण चिंतन केलं, क्षमा या विषयावर आपण चिंतन केलं. तिसरे धृती. धृती म्हणजे धैर्य. संसारामध्ये, परमार्थामध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये धैर्य अतिशय महत्त्वाचं असतं. मग सात्विक जे धन आहेत, सात्विक जे गुण आहेत, सात्विक जी संपत्ती आहे, या सात्विक संपत्तीमध्ये एक गुण आहे धृती. तेज क्षमा धृती. धृती म्हणजे धैर्य. जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतात. कोणताही प्रसंग आला, शरीर थकलं तरी मनाने थकू नये माणसं. मन के हारे हार है, मन के जीते जीत. जो मनाने हारला तो शरीराने केव्हाच हारतो, आणि जो मनाने धैर्यवान असेल तो शरीराने जरी थकला तरी शरीराचा थकवा घालवता येऊ शकतो. तर अशा प्रकारे जे धैर्य आहेत, हे धैर्य प्राप्त करण्याकरता आशा, मनोरथ, तृष्णा, राग, मोह या विकारांवर विजय प्राप्त करावा लागतो. काही लोक आशेवरच जगतात. हो, सर्व सुखाचे आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टेला जीव माझा, माझे सहित नेण ते कोणी. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, सुखाच्या आशेत जन्म आहे. आशा ही एक नदी आहे. बसा बसा नालगर पाटील. आशा नाम नदी मनोरथ जला, तृष्णा तरंगाकुला, राग ग्रहती वितर्क विहगा, धैर्य द्रुमध्वंसिनी. मोहावर्त सुदुस्त राग निहता, वित्तुंग चिंता तटी. तस्या परागाच शुद्ध मनसो नंदंती योगीश्वराः.
आशा नाम नदे मनरथ जला, तृष्णा तरंगा कुला. ही आशा नावाची एक नदी आहे. याच्यामध्ये आज जीव गटांगड्या घातोय. सर्व जीवन आशेवरच आहे. आशेमुळं मनुष्य वर्तमान भविष्यामध्ये घेऊन जातो. सतत भविष्याची चिंता, वर्तमानाकडे लक्षच नाही. भविष्य कसं होईल, पुढं काय होईल. मनुष्याने वर्तमानामध्ये जगावं. भूतकाळाचं चिंतन आणि भविष्याची चिंता, त्यामुळे तो वर्तमानात राहतच नाही. तरुण असतो तेव्हा तो भविष्याची चिंता करतो आणि म्हातारा होतो तेव्हा भूतकाळाचं चिंतन करतो. कारण म्हातारबद्दल कोणी विचारित नाही. मग तो भूतकाळाचं चिंतन करतो, आपला काळ कसा होता. कोणाची समोर यायची हिंमत नव्हती, समोर बोलायची हिंमत नव्हती. आता काय परिस्थिती निर्माण झाली. पोरग रडायला लागलं, सुनबाईमध्ये रडू नको, ते कोपऱ्यात कोण बसले दिसलं का. इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. इंद्रिय मावळली आला बागुला आजा. काय अवस्था आहे. कसा होता तरुणपणामध्ये, कमीच होता. सगळे पुळपळते झाले. अण्णा चहा घेतला का, अण्णा कॉफी घेतली का, अन्न तब्येत बरी नाही का. आता अण्णा थकल्यानंतर अण्णा सन्नाला मुकतोय. अण्णाला अन्न मिळायची पंचायत झाली. 4 वेळा म्हणतोय भूक लागली तरी ताट येत नाही. जाणून घ्यावं आता आपली गरज राहिली नाही संसारामध्ये. आणि संसारात जेव्हा आपली गरज राहत नाही त्यावेळेला आपण संसारात दुळबुळ करू नये. भगवंताचं चिंतन करावं. चिंता सोडून द्यावी आणि चिंतन करावं. भविष्याची चिंता आणि भूतकाळातलं चिंतन, त्यामुळे तो वर्तमानामध्ये नसतो. आशा ही भविष्यातली चिंताच आहे. आशा नावाची एक नदी आहे. आशा नाम नदी मनोरथ जला, मनोरथ रूपी जल आहेत. मनोरथ मनाचा स्वभाव आहे. काय काय मनोरथ करतो, काय काय चिंतन करतो. एका कवीने फार सुंदर वर्णन केलंय. चाह पैसों से आने में आने लगी, चाह आनों से रुपया बनाने लगी, चाह रुपयों से नोटा छपाने लगी, चाह नोटों से बिल्डिंग बनाने लगी. आना आला, रुपयाची इच्छा झाली, रुपयाला नोटांची इच्छा झाली, नोटा आल्या, चाह बिल्डिंग में मोटर को लाती रही. पुन्हा बंगल्याची इच्छा झाली, बंगला झाला, बंगल्यापुढे गाडी आली. चाह नोटों से बिल्डिंग बनाने लगी, चाह बिल्डिंग में मोटर को लाती रही. गाड़ी बना ली. आता पुढं चाह मोटर में होटल ले जाती चली, चाह होटल में बोतल खुलाती चली. बघा ही आशा, बघा ही इच्छा, मनाचा स्वभाव आहे. मनोरथ न थांबणारं मन आहे. चाह जुगजुग से ज्ञानी की चेली रही, चाह विषयी को नवी नवेली रही. युगायुगापासून ज्ञानाचे ते ताब्यात आहेत. जो ज्ञानी विद्वान आहे, बुद्धिमान आहे. चाह जर से लगी जी जरा हो गया, चाह हर से लगी जी हरा हो गया. आशा नाम नदी मनोरथ जला, मनोरथ रूपी जल आहे. एक सरिता तो पुढे उभे एक. एक मनोरथ संपलं की दुसरं समोर उभंच. हे कधीच संपत नसतं. काही लोकांना कर्ज बाजारी राहायची सवय आहे. नसलं कर्ज करून घेणार, कायम कर्जातच राहणार, दुःखातच राहणार. नसलं दुःख तरी दुःख ओढून घेणार. सतत मनोरथ. आणि
अशा या मनाच्या मनोरथाच्या चिंतनामध्ये दुःखी होणारा हा जीव आहे. हे काय आशा? एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिले. भगवान दत्तात्रयांच्या गुरूंचं वर्णन करताना त्यामध्ये एक पिंगळा वेश्येचं वर्णन येतं. पिंगळा नावाची एक वेश्या होती. तिचा वेश्या व्यवसाय ती करीत असे. दररोज परपुरुषांची वाट पाहायची. एक दिवस अशाच प्रकारे रात्री ती शृंगार करून बसली. कोणीतरी परपुरुष येईल, मला भेटेल, मला पैसा देईल, धन देईल. परंतु आशेची निराशा झाली महाराज. कोणी परपुरुष आला नाही. रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहिली, कोणी परपुरुष आला नाही. शृंगार चौपट झाला, चेहरा निस्तेज झाला, पश्चाताप झाला आणि रडायला लागली. पश्चातापामध्ये रडायला लागले. काय केले त्यांनी? जीवनामध्ये पश्चाताप व्हावा. ज्या दिवशी पश्चाताप होईल त्या दिवशी पश्चाताप रूपी अग्नीने आणि सर्व पातक जळून बसणार. पिंगलीला पश्चाताप झाला. गीतेमध्ये भगवान सांगतात, अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व वशतो हिसाहा. अपि चेत्सु दुराचारो, एखादा दुराचारी असू द्या, भजते माम अनन्य भाव, मला अनन्य भावाने जो भजतो, साधुरेव समंतव्य सम्यक वशतो हिसा, त्याला साधू म्हणा. भगवान आपले गुणदोष पाहत नाही. भगवंताने जर आपले गुणदोष पाहिले तर आपण एक दिवस सुद्धा जगण्याच्या लायकीचे नाही आहे. तरी तो आपल्याला जगवतोय. मनाला विचारून पहा काय काय करतो आपण. मनाने काय पाप करतो, दृष्टीने काय पाप करतो, हात पाय इंद्रियाने काय पाप करतो. शरीरापेक्षा मनाने जास्त पाप करतो मनुष्य. म्हणून विषयी माणसाकरता एकांत वर्ज्य आहे बरं का. विषयी माणसाने एकांतात जाऊ नये. कारण एकांतामध्ये तो विषयाचं चिंतन करतो. विषयी मनुष्य एकांतात जेवढं विषयाचं चिंतन करतो तेवढं तो लोकांतात करीत नाही. साधका करता एकांत ठीक आहे. साधकाने साधने करता भगवत चिंतना करता अवश्य एकांतात जावं. एकांतात आनंद आहे. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती नाहा सुखम अस्ति विरक्तस्य मुनीर. एकांत जीवनात जे सुख इंद्राला मिळत नाही, जे चक्रवर्ती सम्राटाला नाही, ते सुख विरक्त असताना महापुरुषाला मिळतं. राजा महाराजांचे सुख नाही आहेत. मंत्री महोदयांना जो आनंद नाही आहे तो आमची भाकरी आमटीत आहेत. अशी आमटी मिळेल का? मंत्री महोदयांना डॉक्टर सांगतात मुगाच्या डाळीचं वरण खा, बिगर मिठाचं, बिगर मिठाचं, बिगर मिरचीचं, कोरडी चपाती, बिगर तेलाची. का अनेक रोग असतात. आमटीचा असर कोणी मिळणार आहे. स्वादिष्ट खाऊ सुद्धा शकत नाही. मीठ चालत नाही, मिरची चालत नाही, तेल चालत नाही. एकांतामध्ये जो साधक आहे, सुखम अस्ति विरक्तस्य मुनीर एकांत जीवनात. इंद्रादिकांना जे सुख प्राप्त होत नाही ते साधकाला एकांतात मिळतं. परंतु साधकाला बरं का, विषयी माणसाला नव्हे. विषयी माणसं एकांतामध्ये विषयाचं चिंतन करीत असतात. म्हणून विषयी माणसाने एकांतात जाऊ नये. परंतु जीवनामध्ये जर पश्चाताप झाला तर पश्चाताप रूपी अग्नी जर तो होरपळून निघाला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे.
या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हावोनी मज आतो आला सर्वस्वेसी. परी अनुताप तीर्थी न्हाला, अनुताप रूपी तीर्थाने न्हावून निघाला, न्हावोनी मज आतो आला सर्वस्वेसी. तो मग तो माझ्याकडे आला, पश्चाताप होऊन जेव्हा माझ्याकडे येतो, आता निश्चित त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. आता त्याचं बुडलं पण वाया गेलं. जसं एका मनुष्य महापुरामध्ये होऊन चाललेला आहे, महापुरामध्ये वाहून चाललेलं असल्यामुळं महापुरातून जगण्याची शक्यता कमीच. पोहणारा मनुष्य जरी असेल पण तो महापुरात कुठं भोवरे असतात, कुठं तरंग आहेत. ही आशा नावाची नदी आहे, हिच्यामध्ये तरंग सुद्धा आहेत, हिच्यामध्ये भोवरे आहेत. ही नदी तरुण जायची. ही तरुण जाण्याकरता धैर्य असावं लागतं. कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध झालं, कौरवांच्या वतीने शंखनाद प्रथमतः भीष्माचार्यांनी केला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा सर्वांचे शंखनाद झाले. पांडवांवर त्याचा विशेष परिणाम नाही झाला, परंतु पांडवांच्या पक्षातून ज्या वेळेला शंखध्वनी सुरू झाला, भगवान कृष्णाने प्रथमतः शंख सुरू केला. पांचजन्य मृषिकेशो देवदत्तम धनंजया पौंड्रम ददो महाशंकम भीमकर्मा रोकोदरहा. जेव्हा शंख सुरू झाले, भगवान कृष्णाने शंख वाजवला, अर्जुनाने शंख वाजवला, भीमाने शंख वाजवला. कौरवांचं हृदय विदीर्ण झालं, धैर्य खचायला लागलं. महाराज, धैर्य असण्याकरता आध्यात्मिक शक्ती असावी लागते. ती पांडवांकडे होती. पांडवांकडे धैर्य होतं, सैन्यबळ कमी होतं पण धैर्य होतं. पांडवांकडे प्रत्यक्ष भगवान आहेत. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. तिथंच विजय आहेत, जिथं प्रत्यक्ष भगवान आहेत. कारण धैर्य आहे. पांडवांच्या जवळ धैर्य होतं, ते धैर्य कौरवांकडे नाही, दुर्योधनाकडे नाही आहे. अपराधी माणसात धैर्य कमी असतं बरं का. तो दाखवताना खूप काही शक्ती दाखवतो. अपराधी माणसाचं हृदय कमजोर असतं. आणि म्हणून शेवटी पांडव विजयी झाले. ज्याच्याकडे धैर्य आहे तो विजयी होतो. आणि हे धैर्य आध्यात्मिक शक्तीत नाही, हे धैर्य परमात्म्याच्या कृपेने येत असतं. मनोरथ मनाचा स्वभाव आहे. मी सांगत होतो, जेव्हा पश्चाताप होतो, महापुरामध्ये वाहत चाललेला आहेत, बुडणार आहेत, पण एका झाडाची फांदी हाताला लागली. महापुरामध्ये वाहता वाहता झाडाची फांदी हाताला लागली आणि पूर ओसरला. महाराज सांगता, आता त्याचे बुडले पण वाया गेले. आता तो बुडला म्हणता येणार, तो कायमचा वाचला. बुडलाच होता, वाहूनच चालला होता, परंतु काय त्याचं पूर्वपुण्यही असेल, झाडाची फांदी हाताला लागली आणि पूर ओसरला, तो असा कायमचा जगला. तसा जो मनुष्य जीवनामध्ये कायम बुडलेला असेल, कुकर्मात बुडलेला असेल, परंतु सत्कर्म रूपी फांदी त्याच्या हाताला लागली, सत्संग रूपी फांदी त्याच्या हाताला लागली, तुला पश्चाताप झाला, कुकर्माचा पश्चाताप झाला. आणि पश्चाताप होऊन ज्या वेळेला तो परमार्थाला लागला, भजनाला लागला, भगवान सांगतो मी त्याचं कल्याण करतो. क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति. तो शीघ्र गतीने धर्मात्मा होतो आणि माझ्या शाश्वत शांतीला प्राप्त होतो. मग त्यांनी पूर्वी काय केलेलं आहे हे भगवान पाहत नाही. वाल्याकोळी होता, किती कुकर्म केलेले होते. एखादा मनुष्य किती पापी असला तरी वाल्याकोळे इतका पापी नाहीये.
पण भगवंताच्या चिंतनाने वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो. भगवंताच्या चिंतनामध्ये एवढं पाप जाळण्याचं सामर्थ्य आहे, तेवढं पाप आपण करूच शकत नाही. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. या मनोरथाला जर थांबायचं असेल तर भगवत चिंतन महत्वाचं आहे, साधना महत्वाची आहे. ही नदी आहे. महाभारतामध्ये युद्ध प्रसंगाला सुद्धा रणनदीचं रूपक केलं ना. सोत्तीर्णा खलु पांडवे रणनदी कैवर्तकात केशव. या रणनदीतून पांडवांना तरायचं आहे. कोणती रणनदी आहेत? भीष्म द्रोण तटा जय दर्ख जला गांधार नीलोत्पला शल्य ग्राहवती कृपेण वहनी कर्णे नवेला फुला. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवे रणनदी कैवर्तक केशवा. या रणनदीचा उल्लेख आहे हा. भीष्म द्रोण तटा 2 तट आहेत, भीष्म आणि द्रोण. जयद्रथ जला, जयद्रथ रूपी जल आहेत. गांधार नीलोत्पला, गांधार जाळ आहे त्याच्यात, शकुनी मामा. शल्यग्रह होती, शल्यग्रह आहे. कृपेण वहनी, कृपाचार्य प्रवाह आहेत. कर्णेन वेला तुला, कर्णेतले वेल. अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा, हे मगर आहेत. दुर्योधनावर्तिनी, दुर्योधन भोवरे भोवरे, दुर्योधनाधिक. भोवऱ्यामध्ये अडकला ना किती पोहणार असं बाहेर पडत नाही. अशी रणनदी पांडवांना तरुण जायची होती. संसारामध्ये सुद्धा ही नदी आहेत, ही आशारूपी नदी आहेत. आशा नाम नदी मनोरथ जला, मनोरथ रूपी जल आहेत. तृष्णा तरंग कुला, तृष्णा रूपी तरंग आहेत महाराज. हा जीव अतिशय तृषित झालेला जीव आहे, अतिशय व्याकुळ झालेला जीव आहे. हे तृष्णा रूपी तरंग आहे. उदाहरण सांगतो. पिंगळा वेश्या, कोणीच परपुरुष येताना दिसत नाही, रडायला लागली, पश्चाताप झाला. संतम समीपे रमणम रतिप्रदम वित्तपदम नित्यमेमं विहाय पश्चातापवंती म्हणते, खरंच मी काय केलंय? देह विक्रय. पोट भरण्याकरता खूप काही लागत नाही. कोरोना काळामध्ये आपण शिकलोय. 2 वर्ष सगळं लॉकडाऊन होतं, पण तरी आपण जगलोच ना. फार काही लागत नाही जीवन जगण्याकरता. अनावश्यक अपेक्षा आपण करतो. पिंगला पश्चाताप झाला, रडायला लागली. माझं निरर्थक आयुष्य मी घातलं परपुरुषांकरता, आणि हे परपुरुष काय सुख देतील? जे स्वतः दुःखी आहेत, स्वतः दुःखी आहेत, त्यांचं दुःख दूर करण्याकरता माझ्याकडे येतात, ते मला काय सुख देऊ शकते? पण हे मला कळालं नाही आजपर्यंत. मी कोणाची वाट पाहत होते? एवढी जर देवाची वाट पाहिली असेल, देव भेटला असता ना. तो तर दयाळू आहे. सत्संग माझ्या जीवनामध्ये घडला असता, मला भगवत चिंतन घडलं असतं. अतिशय पश्चातापयुक्त अंतःकरणाने पिंगला रडू लागली, आणि पिंगलेला वैराग्य निर्माण झाले. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. ज्या दिवशी आशा संपली, जोपर्यंत आशा आहेत ना तोपर्यंत मनुष्य दुःखी आहे. महाभारतामध्ये द्रौपदीचं उदाहरण घ्या ना. भर सभेमध्ये द्रौपदीला
नग्न करण्याचा प्रयत्न केला जात होता. द्रौपदी रडत होती, पण द्रौपदी आशा होती. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य असे मोठे मोठे या ठिकाणी महापुरुष आहेत. मला हे निश्चित या संकटातून दूर वाचवतील, माझं संकट दूर करतील, आशा होती. परंतु भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व खाली मान घालून बसलेले होते. धृतराष्ट्र आंधळाच आहे तो, आतूनही आंधळा आणि बाहेरूनही आंधळा. आपण तसेच आहोत. आंधळे सिजन अवघेची आंधळे आपण, अशी डोळी दृष्टी नाही. डोळे ऐकून दृष्टी कुठे आहे? धृतराष्ट्र, राष्ट्र म्हणजे संसार, धृत म्हणजे पछाडलेला, संसाराला पछाडलेला, संसाराने पछाडलेला जीव म्हणजे धृतराष्ट्र. मग जो जो संसाराने पछाडलेला तो धृतराष्ट्रच आहे. त्या धृतराष्ट्राला हसून काय उपयोग? आपण धृतराष्ट्र आहोत. संसारामध्ये अधीन झालेले जीव, संसाराने पछाडलेले जीव हे धृतराष्ट्र आहेत. धृतराष्ट्र काय न्याय देणार आहेत? जो स्वतः संसारात पछाडलेला आहे, जो स्वतः अंध आहे. धृतराष्ट्राकडे सुद्धा द्रौपदीने फार आशेने पाहिलं, उपयोग नाही झाला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य खाली मान घालून बसलेले आहेत, लाचार झालेत ना. भीष्माचार्य, परशुरामजी सारख्यांना परास्त करणारे भीष्माचार्य आज काही बोलू शकत नाही. ज्या व्यक्तीचं अन्न आपण सेवन करतो त्याची लाचारी पत्करावं लागतं. म्हणून साधू संत कोणावर उपकार करून घेत नाही. मिळेल ते खायचे. नाही कोणी भिक्षा दिली तर वृक्ष भिक्षा दिलं, वृक्षाचं पानं खायचं. नाही कपडे मिळाले लोकांनी फेकून दिलेले चिंध्या गोळ्या करून तेही अंगावर वस्त्र धारण करून जीवन व्यतीत होऊ शकतो. आणि नसलेच वस्त्र त्याची काय आवश्यकता आहे? तर अशा प्रकारे निर्भीळ जीवन जगणारे संत असतात, परंतु ते कोणाची लाचारी करून घेत नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य लाचार झालेत महाराज. म्हणून डोळ्यासमोर अन्याय होतोय पण ते सहन करतायत. द्रौपदी फार मोठ्या आशेने भीष्माचार्यांकडे पाहत आहे. खाली मान घालून बसले भीष्माचार्य. पांडव सुद्धा धर्मराज रणांगणामध्ये ते सुद्धा एक रण आहेत. खेळ म्हणजे रणच आहे एक. द्यूत खेळले ना, त्या द्यूतामध्ये हरले, त्या रणांगणामध्ये हरले, द्यूताच्या रणांगणामध्ये हरले. आणि त्याचा परिणाम सर्व राज्य तर डावावर लावलं, पण पत्नीला सुद्धा डावावर लावलं. पांडव खाली मान घालून बसलेले आहेत. जोपर्यंत द्रौपदीला या सर्वांची आशा होती तोपर्यंत भगवान नाही आले. द्रौपदीला असं वाटलं मी माझं स्वतःचं रक्षण स्वतः करू शकते. आता कोणी जरी मला सांभाळत नसेल, रक्षण करणार नसेल, तरी मी माझं रक्षण करेल. स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःची शक्ती सुद्धा कमी पडायला लागली. जेव्हा स्वतःची शक्ती कमी पडायला लागली त्यावेळेला मात्र आता द्रौपदीला भगवंताची आठवण झाली. रडायला लागली. रुदन करीत आहे द्रौपदी. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला दिनानाथ बिद सांभाळे आपले. नको पाहू केले पाप पुण्य, आता मी पाप केलं का पुण्य केलं हे पाहू नको प्रभू, लवकर. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. हे प्रभु, मैं गरीब तुम करुणा सागर,
दृष्ट करत बलजोरी लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी। रडायला लागले महाराज। भगवान परमात्मा धावून आले। द्रौपदी संकटे वस्त्र पुरविली, दावत्वा घातले गजेंद्रासे। द्रौपदी म्हणले प्रभो फार उशीर केला। भगवंताने सांगितलं उशीर मी नाही केला, उशीर तू केला। कारण तुला आशा होती ना, भीष्माचार्यांची आशा होती, द्रोणाचार्यांची आशा होती, कृपाचार्यांची आशा होती। जोपर्यंत आशा आहेत तो पण भगवान येणार नाही। अनन्य भाव असावा। अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता। अन्य सर्व आश्रयाचा त्याग करून भगवंताची शरणागती पत्करणं हा अनन्य भाव आहे। अनन्य भाव जेव्हा निर्माण झाला, आता कुठलाही आश्रय मला तारू शकत नाही, अशा वेळेला द्रौपदीने भगवंताचा धावा केला। भगवान परमात्मा प्रगट झाले, वस्त्रावतार धारण केला। आशा सुटली। पिंगळा वेश्या होती, आशा सुटली। आता परपुरुषांची शरणागत झाले महाराज। ज्या दिवशी तुम्ही पश्चाताप रूपी अग्नीने होरपळून निघाल, त्या दिवशी सर्व पाप संपलं। त्या दिवशी भगवान परमात्मा भक्ताला जवळ करीत असतो। हे धैर्य असावं। आशेवर विजय मिळवा, मनोरथावर विजय मिळवा। कारण मनाचा स्वभाव आहे सतत चिंतन करीत राहणं, निरर्थक चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे। भगवान कोणतीही इच्छा पूर्ण करीत नाही। तुकोबाराज सांगतात, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी त्या परमात्म्याच्या चरणावर बुद्धी समर्पित करणं हे महत्वाचं आहे। तेव्हा तो मनात संकल्प शिकला नाही तो, कारण मन शुद्ध करावं लागतं। अशा प्रकारे मनोरथावर विजय मिळवा। त्याकरता मनाला स्थिर करा। मनोहि द्विधम प्रोक्त शुद्धम च शुद्धम एवच, अशुद्धम काम संपर्कात शुद्धम काम विवर्जितम। मनोहि द्विधम प्रोक्त शुद्धम च अशुद्धम एवच। शुद्ध आणि अशुद्ध मनाचे दोन फेक चालले। नानाविध मनोभेद हा, त्यापैकी शुद्ध मन आणि अशुद्ध मन। ज्या मनामध्ये सतत संकल्प विकल्प चालू आहेत, सतत कामना आहेत, कामना रहित मन शुद्ध आहे आणि कामनायुक्त मन अशुद्ध आहे। या मनाला कामना रहित बनवायचं आहे। आणि मनाला कामनारहित बनवण्याकरिता परमार्थ आहे, त्याकरता अध्यात्म आहे, त्याकरता ध्यान आहे, त्याकरता चिंतन आहे। यासाठी जप, यासाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले। हे ग्रंथ कशा करतायत? जप तप कसा करतायत? शरीराच्या सुखाकरता आपण बंगला बांधतो, त्या बंगल्यामध्ये सर्व सुविधा कशा करता? शरीराला आराम मिळावा म्हणून ना। मनाच्या विश्रांती करता आपण काय केलं? शरीराच्या विश्रांती करता बंगला बांधला आणि मन फिरतंय फुटपाथवर, इकडून तिकडे तिकडून सगळं सारखं फिरतच आहे। मनाच्या विश्रांती करता आपण काही केलं नाही। मनाच्या विश्रांती करिताच अध्यात्म आहे, त्याकरता परमार्थ आहे, त्याकरता भजन आहे। मनाच्या तृष्णा संपवा। महाराज भरतुरी होते ना, भरतुरी राजा रडत होता पत्नी करता। त्याची पत्नी पिंगलाच, हाय मेरी पिंगला, हाय मेरी पिंगला। गोरक्षनाथांची जेव्हा गाठ झाली, गोरक्षनाथांनी काय केलं? गोरक्षनाथांकडे खापर होतं,
ते खापर फुटलं. गोरक्षनाथ लागले ओरडला, हाय मेरी हंडी, हाय मेरी हंडी, हाय मेरी हंडी. काय मारत आहे या खापरा करता रडतायत म्हणजे. दुसरं मिळेल ना, फार चांगली हंडी होती म्हणजे. फुटली तर फुटली. एवढं काय दुःख वाटतंय. गोरक्षनाथांनी सांगितलं पिंगला गेली तर गेली, तुला एवढं काय दुःख वाटतंय. तुझी नव्हतीच ती. एकदा असे एक तांत्रिक साधू भेटले होते आम्हाला. 20-25 वर्षापूर्वीचा विषय. वयस्कर होते आणि आम्हाला ते आग्रह केले, तंत्रविद्या तुम्हाला शिकवतो. म्हणलं मला नको आहे, आमचा मार्ग वेगळे आहेत. हे तांत्रिक प्रयोगाच्या मागं लागणारे आम्ही नाही आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही या तांत्रिकच्या मागं कसं काय लागलं. वयस्कर होते, त्यांनी सांगितलं मी सर्व्हिस करीत होतो म्हणे, रिटायर झाल्यानंतर साधू झालो. ठीक आहे, पण तांत्रिक कसं काय. त्याने सांगितले माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळं मला इतका मोठा धक्का बसला म्हणे की मी वेळासारखा फिरत आहे. कुठे फिरायचो, जंगलात फिरायचं, इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं. त्या जंगलात एक तांत्रिक साधू भेटले मला आणि त्या तांत्रिक साधूने सांगितलं तुझ्या पत्नीला मी भेटवतो म्हणे तुला. ते मेली तरी भेटवतो म्हणे. आणि त्यांनी तिला माझ्यासोबत प्रकट केलं म्हणे. तुला स्पर्श करता येणार, बोलता येईल म्हणे. फक्त माझ्या समोर त्यांनी तिला प्रकट केलं. मी बोललो म्हणे तिच्याशी. म्हणजे वेळ संपला. ठीक आहे झालं. ते ठीक आहे तुझं काम झालं, जा म्हणे. आता कुठं जाऊ, आता तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. आणि मग तेव्हापासून मी त्या तांत्रिक महात्म्याबरोबर राहिलो म्हणले आणि तंत्रविद्या शिकवतो. कारण आत्मा मरत नसतो, मरणारं शरीर आहे. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनं क्लेदन्ति त्यापो न शोचेति मरोता. मेलेला मनुष्य शरीराने मरत असतो, मनुष्य मरतो का. घोगरगावला एक संत होऊन गेला, बहिरापिसा. नेवास तालुक्यामध्ये घोगरगाव आहेत ना. आपल्या संत सकल संत गाथ्यामध्ये बहिरापिसाचे 1-2 अभंग आहेत. नामदेव महाराजांनी सुद्धा बहिरापिसाचं वर्णन केलं. त्या काळातले बहिरापिसा होते. एवढंच नाही तर एकनाथ महाराजांनी जो एकनाथी भागवत ग्रंथ लिहिलेला आहे, एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत लिहिण्याचं प्रेरणास्थान म्हणजे बहिरापिसाचे संत होते. कारण बहिरापिसा या संतांनी, या महात्म्यांनी एक भैरवी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. 25,000 ओव्यांचा आहे. श्रीमद भागवताच्या 10म स्कंदावर. बहिरापिसा यांची श्रीमद भागवताच्या 10म स्कंदावर एक टीका आहे. त्या टीकेचं नाव भैरवी. आणि ती भैरवी टीका वाचल्यानंतर एकनाथ महाराजांना प्रेरणा निर्माण झाली की आपण सुद्धा श्रीमद भागवतावर काहीतरी लिहावं. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी 11व्या स्कंदावर एकनाथी भागवत ग्रंथ लिहिला. म्हणून एकनाथ महाराजांना एकनाथी भागवत ग्रंथ लिहिण्याकरता ज्यांची प्रेरणा मिळालेली आहे ते संत बहिरापिसा. नेवासा तालुक्यामध्ये घोगरगावला ते राहत होते. गोदावरीच्या तीराला त्यांनी त्या ठिकाणी साधना केलेली आहे. तर त्यांच्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मुस्लिम धर्म स्वीकारल्याच्या नंतर ज्या वेळेला ते मौलाना वगैरे त्यांच्याबरोबर राहू लागले, काही मुस्लिम धर्माचा त्यांनी अभ्यासही केला, त्यात त्यांचं समाधान होत नव्हतं. त्यांनी विचार केला आपली चूक झालेली आहे. त्यानंतर ते काही ब्राह्मणाला भेटले. ब्राह्मणांना विचारलं मला परत हिंदू होता येईल का.
ब्राह्मण म्हणल्या तू सुनता केली तू हिंदू कसं काय होशील आता? त्यांना तीव्र झटका बसला, काय करावं कळत नव्हतं. आणि ते वेड्यासारखे फिरायला लागले. म्हणून त्याचं बहिरा पिसा, बधीर पिसा हे त्याचं नाव पडलं. बहिरा पिसा पडण्याचं कारण वेड्यासारखे पिसासारखे कोणाला विचारायचे, लोकांना विचारायचे मी कोण, मी हिंदू का मुसलमान, कोणी भेटलं विचार मी कोण. हा 800-850 वर्षाचा विषय आहे. त्या नामदेव मानाच्या गाथ्यामध्ये उल्लेख येतो, याचा अर्थ त्यांच्या आधीचे ते होते. प्रत्येकाला मी कोण, अशा प्रकारे भ्रमण करता करता गुरु गोरक्षनाथाची भेट झाली. आणि त्यांनी गोरक्षनाथांना प्रश्न विचारला मी कोण. गोरक्षनाथ म्हणे इकडे, तो सांगू तू कोण. गोरक्षनाथाने त्याला धरून थळकावर आपडलं. मोठा दगड घेतला आणि दगडाने ठेसलं त्याला, सगळं शरीर ठेसलं त्याचं, त्याचा एक लगदा तयार केला. संपूर्ण शरीर ठेसून त्याचा गोळा तयार केला आणि गोरक्षनाथाने पुन्हा त्याला जिवंत केलं. सिद्ध पुरुष आहे, पुन्हा जिवंत केलं. तो विचार आता तो कोण. आता सुनताही नाही, कर्णछेदही नाही, हिंदूही नाही, मुसलमान नाही, आता तू आत्मा आहेस, शुद्ध आत्मा आहेस. आता शरीर तू नाहीये. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वर मुक्ती नबंध सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद रूप असणार परमतत्व तू आहेस. मन बुद्धी चित्त अहंकार आदि तू नाही आहेस. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम न चक्षत्र जिव्हे न च ग्राण नेत्रे न च व्योमभूमिर्द तेजो न वा सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मषटकामध्ये आद्य शंकराचे वर्णन करतात. तुला सुख नाही, दुःख नाही, पुण्य नाही, पाप नाही, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न पंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तेव्हापासून त्यांचं नाव पडलं बहिरा पिसा. बहिरा पिसा नावाचे एक आदर्श संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेले आहेत. मी सांगत होतो भैरवी नाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. 25,000 ओव्यांचा ग्रंथ आहे श्रीमद भागवताच्या दशमस्कंदावर. जीवनामध्ये असे अनेक प्रसंग घडतात. ज्यावेळेला अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते तेव्हा कुठून तरी मार्ग सापडतो. जिज्ञासा निर्माण व्हावी, जिज्ञासा निर्माण होणं महत्वाचं आहे. प्रश्न निर्माण झाला तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न मनुष्य करतो. प्रश्न निर्माणच होत नसेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. सद्गुरू सुद्धा कृपा कोणावर करतील, ज्याच्याकडे जिज्ञासा आहे त्याच्यावर कृपा करतील. जिज्ञासाच नसेल तर सद्गुरू काय करतील, संतही काय करतील, भगवंत काय करणार नाही. जिज्ञासा हा अध्यात्माचा पाया आहे. मग जिज्ञासू वृत्ती फार महत्वाची आहे. अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर काहीतरी जाणण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते. महाराज भरतवरीचा उद्धार केला गोरक्षनाथांनी. पिंगला वेश्या पश्चाताप झाला, भगवंताचं चिंतन करू लागली, सर्व कुकर्म सोडून दिले. म्हणून भगवान दत्तात्रयांनी या पिंगला वेश्याला सुद्धा गुरु मांडलं. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंमध्ये या पिंगला वेश्याचं नाव आहे. आशा, मनोरथ, तृष्णा याच्यावर विजय मिळवा. संसारामध्ये तृष्णा संपत नसतात. जोपर्यंत तृष्णा संपत नाही तोपर्यंत वृत्ती शांत होऊ शकत नाही, तोपर्यंत मन शांत होऊ शकत नाही. अशा प्रकारे धैर्य, धृती, तेजक्षमा, धृती, शौचम, अद्रोह नाते मानिता
या श्लोकामध्ये धृती म्हणजे धैर्य सांगितलं. काळ जेव्हा येतो समोर त्यावेळेला मोठ्या मोठ्यांचं धैर्य खचतं. मृत्यू समोर आल्यानंतर घाबरतात ना सर्व लोक. तुकाराम महाराज सांगतात, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूच्या बेटी जवळी आली. महाराजांना कानाच्या जवळचा एक केस पांढरा दिसला. महाराज म्हणतात, या कानाच्या जवळच्या केसाने माझ्या कानात एक गोष्ट सांगितली. जरा कर्णमुळी, कानाचा केस म्हातारपणाचं लक्षण दाखवतो. पांढरा व्हायला लागलं म्हणजे जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. काय गोष्ट सांगितली? मृत्यूची या भेटी जवळी आले. मृत्यू जवळ येत चाललाय बरं का, सावधान. केस पांढरे व्हायला लागले म्हणजे माणसाने सावध राहायला पाहिजे. दशरथाला जेव्हा एकदा एक केस पांढरा दिसला, दशरथाने निर्णय घेतला, उद्याच रामाचा राज्याभिषेक. आपण सुद्धा सावध व्हा. आता अलीकडच्या लहानपणापासून पांढरे व्हायला लागले. काहींचे तर केस लहानपणीच पांढरे आहेत. आता ही पण एक विकृती निर्माण होत चालली शरीराला. शारीरिक विकृती. आहार विहार बदललेत ना. नको तो आहार आपण सेवन करतो. आणि मग या ठिकाणी भय निर्माण होत झाल्यानंतर तृष्णा ज्या आहेत, ह्या तृष्णा प्रत्येक जीवाला अतृप्त ठेवतात. आणि मोठे मोठे घाबरतात, पण ते शेवटी काळाच्या आरी जाणार आहे हे निश्चित आहे. या काळावर विजय मिळवायचा असेल तर तृष्णेवर विजय मिळवणं महत्वाचं आहे. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप यांच्या तृष्णा संपल्या का? हिरण्याक्षची तृष्णा. हिरण्याक्ष म्हणजे काय? हिरण्य म्हणजे धन, अक्ष म्हणजे डोळा. ज्याला डोळ्यामध्ये धनाशिवाय दुसरं काही दिसत नाही त्याला हिरण्याक्ष म्हणतात. केवळ पैसा. पैसा म्हारा परमेश्वर, पत्नी म्हारी गुरु. छैया छोरा म्हारा शाळीग्राम, पूजा केली करू. पैसा म्हारा परमेश्वर. त्याला हिरण्याक्ष म्हणतात. हिरण्य म्हणजे धनाक्ष म्हणजे डोळा. या हिरण्याक्षाला ठार मारण्याकरता भगवंतांनी वराह अवतार धारण केला. वराह म्हणजे संतोष. संतोषाने लोभाला ठार करायचं असतं. लोभी माणसाच्या तृष्णा संपत नसतात. कितीही प्राप्त झालं, कितीही मिळालं तर तृष्णा संपत नाही. रावणाच्या तृष्णा संपल्या का हो? 80,000 बाळगं केलं रावणाने. संपले का तृष्णा? भिकाऱ्याचं रूप घेऊन सीतेला पळून आणण्याकरता निघाला. सीतेचं अपहरण करण्याकरता साधूचा वेश धारण करून भिकारी बनला. काही गरीब भिकारी असतात, काही श्रीमंत भिकारी असतात. रावण हा श्रीमंत भिकारी आहे. रावणाला काय केलं होतं? भिकारी बनला सीतामाईचं अपहरण करण्याकरता. 80,000 बायका असणारा रावण. तृष्णा संपल्या नाही. ब्रह्मदेव जिथं पंचांग सांगण्याचं काम करतोय, नवग्रहाच्या पायऱ्या ज्यांनी बनवलेल्या आहेत, साधा होता का तो? किती मोठा तपस्वी होता. भगवान शिवाचा परम भक्त होता. विद्वान ब्राह्मण. भगवान परशुरामचंद्रांनी जेव्हा रामेश्वर स्थापना केली, रामेश्वरला मूर्ती स्थापनेला विद्वान कोण आहेत या परिसरामध्ये?
विद्वान ब्राह्मण म्हणून रावणाची नियुक्ती केली तिथं मूर्ती स्थापनेला. मूर्ती स्थापना रामप्रभूंनी केली. पुरोहित म्हणून रावण आहे तिथं. रावणाच्या हस्ते पूजा केली. आणि स्थापना कशा करता केली? लंकेवर विजय मिळवण्याकरता. रामप्रभू आहे यजमान, पुरोहित आहे रावण. संकल्प करावा लागतो. यजमान संकल्प करीत असतो आणि त्याला पुरोहित आशीर्वाद देत असतो. मग रामाने संकल्प केला. रामाचा संकल्प काय? लंकेवर विजय मिळवा म्हणून. लंकेवर विजय प्राप्त करण्याचा संकल्प राम करतायत आणि रावण देतच असतो. रावणाला बाकीच्यांनी विचारलं, अहो तुम्हाला काही कळतं का? तुम्ही कशातच असतो म्हणताय. लंकेवर विजय मिळवण्याकरता राम आशीर्वाद मागतायत आणि तुम्ही आशीर्वाद देते म्हणतात असतो म्हणतायत. म्हणजे तुमचं मरण आहे याच्यामध्ये. रावणाने सांगितलं इथं मला काय संबंध नाही. तो लंकाधीश रावण वेगळा, हा पुरोहित रावण इथं बसलेला. जे पार्ट घेतं ते उठवता आलं पाहिजे माणसात. अहो एखादा गरीब मनुष्य असतो पण तो ज्यावेळेला नाटकामध्ये राजाचं पात्र करतो तर राजा सगळं रुबाबत राहतो, रुबाबत बोलतो. त्याला माहिती मी राजा नाहीये पण पात्र आहे ना. लंकाधीश रावणाच्या पात्रात असेल तेव्हा मी युद्ध करेल, पण आता पुरोहित रावणाच्या पात्रात आहे. आशीर्वाद दिला म्हणून तुम्हाला रामही कळणार नाही, रावणही कळणार नाही. ज्या पुरोहित म्हणून रामप्रभूंनी ज्या रावणाला वंदन केलं त्याच रावणाला लंकाधीश म्हणून जेव्हा पाहतायत रामप्रभू, तर त्या रावणाला नाश केला, रावणाचा नाश केला, छेद केला, रावणाचा शिरच्छेद केला. रावणात काही चांगले गुण होते पण काही वाईटही गुण होते ना. चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला वाईटही म्हणता यावं. तृष्णा संपल्या नव्हत्या रावणाच्या. राम रावणाचं जेव्हा युद्ध झालं, रावण रणांगणामध्ये पडला. रावण मरणार अशी अवस्था आहे. त्याला भगवान परशुरामचंद्राने लक्ष्मणाला रावणाकडे पाठवलं. लक्ष्मण जा आणि रावणाला जगाकरता संदेश घेऊन ये. रावणाचा संदेश जगाकरता घेऊन ये. लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं, रामप्रभू कोणाकडे पाठवताय मला? रावणाकडे. जगाला संदेश, जगाला संदेश देण्यासारखं काय आहे रावणाकडे? बरं, उपदेश करणारा शुद्ध असावा, तर ऐकणार त्याचा परिणाम होईल. दोघं फुल पिलेले, डोलत डोलत चालले, एकमेकाला आधार देत. हा म्हणणार इतकं पिऊ नये, तो दुसरा म्हणला तुझी उतरू दे मग सांग मला. हा उपदेश करणारा शुद्ध असावा. काय रावण काय जगाला संदेश देणार आहे? जीवनामध्ये सफल झालेल्या व्यक्तीचा संदेश जितका महत्वाचा असतो तितकाच महत्वाचा संदेश विफल झालेल्या व्यक्तीचा सुद्धा असतो. बरं का, तुम्हाला विफल झालेल्या माणसाचा काय संदेश घ्यावा? विफल झालेल्या माणसाला त्याचे दुष्परिणाम समोर आलेले असतात आणि दुष्परिणाम भोगून त्याचे काही प्रमाणात शुद्धीकरण झालेलं असतं. या ठिकाणी परमश्रद्धेय श्री क्षेत्र देवगड संस्थान पीठाधीश भास्कर गिरजी महाराज आपल्या सप्ताहामध्ये भेट देण्याकरता उपस्थित झालेले आहेत. परमश्रद्धेय भास्कर गिरजी महाराजांना सप्ताहाला भेट दिल्याबद्दल सर्व भक्तवर्गाच्या वतीने धन्यवाद. तृष्णा या जीवनातल्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत समाधान नाही.
आणि ज्याच्या तृष्णा विशाल आहे त्याला दरिद्री म्हणावं. कोवा दरिद्र विशाल तृष्णा, ज्याच्या जेवढ्या तृष्णा मोठ्या तो खरा दरिद्री. दरिद्री म्हणजे कोण आहे? दरिद्रस्तु असंतुष्टो, जो जीवनामध्ये असंतुष्ट आहे तो दरिद्री. जो संतुष्ट आहे तो खरा धनवान. संतोष हेच खरं धन आहे. जेव्हा आवे संतोष धन सब धन धुरी समान. संतोष रूपी धन ज्याला प्राप्त झालं त्याला इतर कुठल्याही धनाची गरज नाही. सिकंदर होता. सिकंदराने जेव्हा भारतामध्ये प्रवेश केला तेव्हा एका साधूचं दर्शन झालं. सिकंदर नग्न साधूमान, सर्वांगाला भस्म लावलेले, प्रातःकाळची वेळ, सूर्याचे कोवळे किरण अंगावर मस्त घेत होते, पडलेले होते. सिकंदरने पाहिलं कोण बाबा पडला. एका सेवकाला पाठवलं, जा तो कोण बाबा त्याला बोलून आणले. तर सिकंदराचा नोकर सेवक त्या ठिकाणी आला. मी तुम्हाला आमच्या महाराजांनी बोलवलं. कोणी बोलवलं? म्हणजे सिकंदराने बोलवलं. साधू सांगितलं कोण सिकंदर? मग ते राजा आहेत म्हणले. मग मला काय करायचं राजाशी? नाही तुम्हाला बोलवलं म्हणले, पण मी येऊ कशा करता? साधूला काय करायचं कोणाशी? असेल राजा. जर तुझ्या राजाची राजाला गरज असेल त्यांनी माझ्याकडे यावं, मी नाही येणार. तो सेवक म्हणला होते राजा ते कसं काय येतील? मग माझा निरोप सांगतो राजा तुम्ही महाराज आहेत. सिकंदर आला. सिकंदरने सांगितलं महाराज तुम्हाला काही द्यावं अशी माझी इच्छा. त्या साधूने सांगितलं तू दरिद्री मला काय दिसेल? ज्याच्या अंगावर कपडे नाही आहे, राहतं कुठं माहिती नाही, खातं काही हे माहिती नाही, तू दरिद्री मला काय दिसेल? सिकंदरीचं दरिद्री म्हणजे काय? साधूने सांगितलं दरिद्रस्तु असंतुष्टो, जो जीवनामध्ये असंतुष्ट आहे तो दरिद्र आहे. को वा दरिद्र विशाल तृष्णा, ज्याच्या तृष्णा विशाल आहे तो दरिद्र आहे. जग जिंकण्याच्या इच्छेने निघालेला सिकंदर सांगितलं तुझी इच्छा कधी पूर्ण होऊ शकणार नाही. काय तृष्णा संपत नसतात. रावणाच्या तृष्णा संपल्या नाही. मी उदाहरण सांगत होतो. रणांगणामध्ये रावण पडलेला होता. भगवान परशुरामचंद्राने लक्ष्मणाला रावणाला पाठवलं संदेश घेण्याकरता. जीवनामध्ये सफल झालेल्यांचे संदेश जेवढे महत्वाचे असतात तेवढे विफल झालेल्यांचे संदेश सुद्धा महत्वाचे असतात, लक्षात ठेवा. मग एखाद्या दारूला सुद्धा सल्ला अवश्य घ्यावा. का घ्यावा? की दारू पिल्यानंतर काय काय वाईट परिणाम भोगावे लागले हे त्यांनी भोगलेले आहेत. तो दोष आपल्याकडून घडू नये आणि मग त्याचा सुद्धा सल्ला घ्यायला काय हरकत नाही. विफल झालेल्या माणसा सल्ला एवढ्या करता घ्यायचा आहे की त्याच्या विफलतेचे जे दुष्परिणाम आहे त्यांनी भोगलेले आहेत आणि त्याची पुनरावृत्ती आपल्याकडून होऊ नये म्हणून विफल झालेल्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा. रावण सुद्धा एक जीवनामध्ये विफल झालेला व्यक्ती आहे. लक्ष्मणाला रामप्रभूंनी रावणाकडे पाठवलं. रावणाने सांगितलं संदेश देण्या इतके योग्यतेचं तर मी नाही आहे, पण भगवान परशुरामचंद्राची इच्छा आहे तर सांगतो. रावणाने सांगितलं मला असं वाटलं धन प्राप्त झाल्यानंतर सुख मिळेल म्हणून मी खूप धन कमवलं. ते काही न्यायाने कमवलं नाही. अनेक राजा महाराजांवर स्वाऱ्या केल्या. कुबेरावर सुद्धा स्वारी केली. एवढी सोन्याची लंका बनवली म्हणजे काय न्यायाने धन कमवलं काय? धनाकरता अनेक अन्याय केले, अत्याचार केले. असं वाटलं खूप पत्न्या झाल्या म्हणजे सुख मिळेल. 80,000 पत्न्या केल्या. काही ऋषीमुनींच्या कन्या पळून नेल्या, काही राण्या, राजकन्या. अनेक ऋषीमुनी शाप दिले पण तपस्येच्या बळावर मी काही जुमानलं नाही म्हणे. पण जेव्हा जेव्हा हळूहळू पापाचा गळा भरत चालला त्यावेळेला मात्र त्या ऋषीमुनींचा शाप मला त्रास देऊ लागला. हा रावणाचा संदेश आहे. सत्ता मिळवण्याकरता त्रैलोक्यावर सत्ता मिळवली. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या. सर्व जगाला त्रस्त करणाऱ्या शनीची सुद्धा पायरी त्यांनी बनवली रावणाने.
हे सगळं केलं, सत्ता मिळवली, संपत्ती मिळवली, 80,000 पत्न्या आहेत, सुख मिळालं नाही. भोगात सुख मिळेल असं वाटलं होतं, पण भोग भोगून पहिले सुख नाही मिळालं. धनात सुख आहे असं वाटलं, धन मिळालं, सुख नाही मिळालं. सत्तेत सुख आहे असं वाटलं, सत्ता मिळाली, सुख नाही मिळालं. आणखी काही इच्छा होत्या. रावणाची एक इच्छा होती, खारा समुद्र गोळ करण्याची, ती अतृप्त राहिली. रावणाची आणखी एक इच्छा होती, स्वर्गाला जाण्याकरता शिळी लावण्याची, ती अतृप्त राहिली. रावणाची आणखी एक इच्छा होती, सोन्याला सुगंध आणण्याची, ती पूर्ण झाली नाही. मग एवढा मोठा असणारा रावण, त्याच्या इच्छा पूर्ण झाली नाही, आपल्या कशा होती ना? काही लोक म्हणतात, महाराज आता एवढं आमचं सोयी लागलं का मी तुमच्या बरोबरच, कधी सोयी लागतं का? रावणाचं सोयीला लागलं नाही हो. शेवटी रावणाने सांगितलं, मी अतृप्त अवस्थेमध्ये प्राण सोडत आहेत आणि माझा अनुभव मी सांगतो, या संसारात सुख नाही. शेवटी रावणाला सुद्धा तेच सांगावं लागलं, आणि ते तर आपले साधू संत पुरी बोलून सांगत आले. म्हणून मी सांगतो, सफल व्यक्तीच्या विचारामध्ये जे ज्ञान आपल्याला मिळतं, ते ज्ञान विफल व्यक्तीतून सुद्धा मिळू शकतं. कारण ते विफलतेचे कारण आपल्या समोर येतात, त्यापासून आपण वाचू शकतो. मग तृष्णा जीवनामध्ये नसावे. या तृष्णेवर विजय मिळवण्याकरता धैर्य असावं लागतं, धृती असावी लागते, आणि ते धैर्य अध्यात्माद्वारे प्राप्त होत असतं. ते धैर्य प्राप्त करण्याकरता, ती धृती प्राप्त करण्याकरता भगवत चिंतन आवश्यक आहे. म्हणून तृष्णेच्या आहारी जाऊ नये, तृष्णेवर विजय मिळवा. दुर्योधनाची तृष्णा संपली का? तृष्णेच्या आहारी गेल्यामुळं संपूर्ण राज्याला गमवावं लागलं, संपूर्ण राज्य गेलं, मृत्यू झाला, सगळे कौरव नष्ट झाले तृष्णेमुळे. कोवा दरिद्र विशाल तृष्णा. सुईच्या डोकावर मावेल एवढी सुद्धा माती देणार नाही म्हणते दुर्योधन. येताना घेऊन आलो का आपण? येताना घेऊन आलो नाही, जाताना घेऊन जाणार नाही, मध्येच काय? कशाला माझं म्हणतोयस? अनेक प्रकारचे अन्याय पांडवांवर केले तृष्णेमुळं, विशाल तृष्णेमुळं. या तृष्णेचं शमन करायचं आहे. या तृष्णेचं शमन करण्याकरता धैर्य असावं. त्या अध्यात्मातून मिळतं, भगवंताच्या भक्तीतून मिळतं. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितो स्मरे मनी नारायण. प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रल्हादाने भगवंताचं भजन सोडलं नाही. हे धैर्य आहेत महाराज. परमार्थ करीत असताना अनेक प्रकारचे संकटाला तोंड द्यावं लागतं, ती परीक्षा असते. लोक म्हणतात, मी एवढा परमार्थ करतो, एवढं चांगलं वागतो, मला संकट का? असा अर्थ नाही आहे. ती एक परीक्षा आहे. भगवंतांनी सुख दिल्यानंतर आनंद वाटतो, दुःख दिल्यानंतर दुःख का वाटावं? ते भगवंतांनी दिले ना. दुःखाबद्दल वाईट वाटू नये, कारण दुःखामध्ये पापाचा क्षय होत असतो. भगवंतांनी जे दुःख दिलेलं आहे ते पापाचा क्षय करण्याकरता दिलेलं आहे. मग पापाचा क्षय करण्याकरता दुःख दिले ते सहन करावं. सुख दुःख समान सगळं जीवाचा, कृपाळ ज्ञानाचा, उद्बोध भक्ती प्रेमाचा, कल्लोळ धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. विषय विरक्त जया नाही आपपर. विषयापासून विरक्त आहेत, आपपर विषय संपला. संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्माण. संतुष्ट सतत
संतुष्ट सतम योगी यतात्मा दृढ निश्चय, हा जो सतत संतुष्ट आहे, जो दृढ निश्चयी आहे, जो धैर्यवान आहे, तोच जीवनामध्ये सफलता प्राप्त करतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानमाम प्रपद्यते. भगवान परमात्मा सांगतात, असा कुणी एखादा भक्त, कुणी एखादा ज्ञानी अनंत जन्माच्या अंती मला प्राप्त होतो. साधना सर्वच करतात, भजन सर्वच करतात, सर्व सफल होत नाहीत. तुकाराम महाराज सफल झाले. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, आनंद निर्भर डोलसो, आनंद जीवनात. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. मग भगवत चिंतन आहे, तुकाराम महाराज समाधान मिळालं, आपल्याला काय मिळत नाही. त्यांना काय मिळालं? त्यांच्या तृष्णा संपल्या. आशा तृष्णेच्या पाडीनं दरडी. आशा तृष्णेच्या दरड आहेत. आशा एक नदी आहे, मनोरथ जल आहेत. अशा प्रकारे असणारी आशा नदी मनोरूपी जलामध्ये तृष्णा तरंगापुरा. तृष्णा हे तरंग आहेत त्याचे, अनेक बुद्धीचे तरंग. क्षणक्षणा पालटते रंग, धरुदाता संगत होतो बाधक. अनेक बुद्धीचे तरंग हे तृष्णेचे तरंग आहेत. अनेक तरंग, अनेक तृष्णा निर्माण होतात. एक संपली दुसरी, दुसरी संपली तिसरी, 10 संपल्या 100 निर्माण होतात, 100 संपल्या 1000 निर्माण होतात, 1000 संपल्या लाखो निर्माण होतात. तुलसीदास महाराज वर्णन करतात, दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन को सुख, ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार कहे हरि भजन बिन सब जीव दुखारी. तुलसीदास विचार कहे हरि भजन बिन सब जीव दुखारी. तृष्णा तरंगाकुला, तृष्णारूपी तरंग आहे. राग ग्रह ती वितर्क विहगा. राग रूपी आहेत ग्रह. नदीमध्ये मगरासारखे ग्रह असतात ना. राग म्हणजे क्रोध नाही, तर राग म्हणजे आसक्ती. राग म्हणजे आसक्ती. आसक्तीमुळे तर दुःख आहे. धृतराष्ट्र का निर्णय घेऊ शकला नाही? आसक्तीमुळे. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू मा संजय सांगे मातो कुरुक्षेत्राची. मौलींनी पुत्र स्नेह मोहितू शब्द का वापरला? प्रत्यक्ष श्लोकामध्ये तसा शब्द नाही आहे. श्लोकामध्ये काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुरुत संजय. हे संजय, या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रामध्ये माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केलं? पण माऊली म्हणतात पुत्र स्नेह मोहितू शब्द माऊलींनी का वापरला? तर मामका पांडवाश्चैव, माझे आणि पंडूचे हा भेद मांडला. इथं पुत्र स्नेह आहे. मग अर्थ करताना माऊलींनी पुत्र स्नेह मोहितू शब्द वापरला. हा मोह म्हणजे राग आहे. इथं राग शब्दाचा अर्थ आसक्ती. राग ग्रहवती. रागामध्ये रंजन आहे. आपण राग म्हणतो ना, काय सुंदर राग गातो. इथं काय? राग म्हणजे रंजन. रंजन, मनाचं रंजन. मनाचं रंजन करण्याचा राग आहे. तर अशा प्रकारे राग रूपी ग्रह आहे. या गोष्टीवर विजय मिळवण्याकरता धैर्य असावं लागतं. धृतराष्ट्र या रागामुळं, पुत्र रागामुळं म्हणजे पुत्र मोहामुळं योग्य निर्णय घेऊ शकला नाही. संसारामध्ये अशाच प्रकारे जीवनाचा अंत या रागामुळे होत असतो.
प्रेमामध्ये एखाद्या बापाचं मुलावर प्रेम असतो. प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम नाही आहे, त्यालाच राग म्हटलेला आहे. स्वार्थापोटी असणारं प्रेम आहे, त्याच्यात सुद्धा मोह आहे. अर्जुनाचा मोह नष्ट होण्याकरता भगवंताचा उपदेश करावा लागला. कारण भीष्म द्रोणांप्रती अर्जुनाचा राग होता, म्हणजे मोह होता. मी पार्थ द्रोणाचा केला, ज्याने धनुर्वेद मत दिला. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, मी त्यांच्यावर बाण कसा मारू? हा राग आहे, हाच मोह आहे. आणि हा मोह नष्ट करण्याकरिता भगवंताला शेवटी अर्जुनाला उपदेश करावा लागला. आणि उपदेशानंतर शेवटी अर्जुन म्हणतो, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान मया चित. हे प्रभो, तुमच्या प्रसादाने, तुमच्या कृपेने आणि माझा मोह नष्ट झाला. आणि अशा प्रकारे मोह, राग, तृष्णा, आशा हे सर्व विकार आहेत. हे परमात्म्याला बाधक आहे. या विकारांवर विजय मिळवण्याचं धैर्य आपल्यामध्ये यावं म्हणून धृती हा गुण आहे. आपण या श्लोकावर चिंतन करीत आहोत. तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता. सोळावा अध्याय 3रा श्लोक आहे. तशा 3 श्लोकांमध्ये 26 दैवी गुण भगवंताने सांगितले. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपा आर्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर्वैष्णम दया भूतिश्वदुक्तम मार्दवम ह्रीरचापलम तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. हे 3 श्लोक आहे. या 3 श्लोकामध्ये 26 गुण सांगितले, दैवी गुण. आपण 3 वर्षापासून या विषयावर चिंतन करतोय. 173व्या सप्ताहामध्ये आपण पहिल्या श्लोकावर चिंतन मांडलं. 174व्या सप्ताहामध्ये आपण दुसऱ्या श्लोकावर चिंतन केलेलं आहे. 2 वर्ष आपले कोरोनाच्या काळामध्ये असल्यामुळं सप्ताह आपण बेटामध्ये केलेत आणि बेटामध्ये प्रवचन सुद्धा झालेले आहेत. तुम्ही प्रत्यक्ष नव्हते, पण या श्लोकावर जर चिंतन जर आपल्याला श्रवण करायचं असेल तर दोन्ही सप्ताहाचे प्रवचन आपल्या यूट्यूबवर आपलं आहेत. या दोन्ही श्लोकावरचं चिंतन 2 वर्ष आपण केलेलं आहे. 16व्या अध्याय, गीतेच्या 16व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर आणि दुसऱ्या श्लोकावर. 173व्या सप्ताहामध्ये पहिल्या श्लोकावर आपण चिंतन केलंय. 174व्या सप्ताहामध्ये दुसऱ्या श्लोकावर चिंतन केलंय आणि 175व्या सप्ताहामध्ये आपण या 3ऱ्या श्लोकावर चिंतन करीत आहोत. या 3ऱ्या श्लोकामध्ये हे 6 गुण सांगितलेले आहेत. तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह आणि नातिमानिता. नातिमानिता न अतिमानिता 6 गुण आहेत. त्यापैकी तेज, क्षमा आणि धृती या विषयावर आपण आज बोलत आहोत. शौच, अद्रोह, अतिमानिता हे 3 गुण अजून आपले शिल्लक आहेत. आपले दिवसही 3 राहिले का? बघू आता या 3 दिवसामध्ये बाकीच्या 3 गुणांवर आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. आज आपण धृती या शब्दावर बोलूया. धृती म्हणजे धैर्य. अपराधी मनुष्य धैर्यवान नसतो. जीवनामध्ये धैर्य प्राप्त होण्याकरता आध्यात्मिक शक्ती हवी असते आणि त्या आध्यात्मिक शक्तीचं अर्जन करण्याकरता साधना असावी लागते, निष्कामता असावी लागते. आणि ती ऊर्जा आपल्याला सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहातून प्राप्त होते. का हा निष्काम सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये कोणी कामना धरून आलेलंच नाही.
भजनी मंडळ भजन करीत आहेत, त्यांना भाडं मिळत नाही, त्यांना दान दक्षिणा मिळत नाही, त्यांना ती अपेक्षाही नाही. कारण निष्काम भावनेने भजन करण्याकरता आलेले आहेत. हे भजन भगवंता करतायत. जगाकरता भजन करण्यापेक्षा भगवंताकरता करावं. तुकोबारायांनी एकांतात भगवंताकरता भजन केलं मंडऱ्या डोंगरावर. आवडी विठ्ठल गळे जे एकांत अलभ्यत येती लाभ घरा. संत निवडा वर्णन करतात. संत एकांत बैसले सर्व सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढले निवडून एकांतामध्ये. एकांत, एकामध्ये सर्वाचा अंत. काय एकच परमतत्व आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे सर्व अज्ञान आहे. अज्ञानामुळे जगताचा आभास आहे. अज्ञानाचं आवरण जेव्हा नष्ट होतं, आवरण नावाचा दोष सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा नष्ट होतो, त्यावेळेला आता जगतच शिल्लक राहत नाही. सहज मी आंधळागा निज निराकार बनते, वृत्ती निवृत्ती झाली जन न दिसे येते. मी माझे भुलोगा ठाई जेथेच्या तेचे. अदृश्य तेज झाले, काही दृश्य जे होते, जे दृश्य होतं ते अदृश्य झालं, काही राहिलं नाही, सार कळालं महाराज. तुकोबारा वर्णन करतात. प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणे या भाग उतरले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी कळशिले ओजा, आत्मसिद्धी काजा लागून या. ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, घेतला रुचक प्रतिती मुखे. ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक. हा पाक सिद्ध झाला, ब्रह्मरसुकी पाक सेवन करण्याकरता. पाकशास्त्र आहे. पाकशास्त्रामध्ये काही आठवावं लागतं. काय आठवलं? प्रवृत्ती निवृत्तीचे आठवण या भाग. त्याचं रसायन तयार केलं ज्ञानरूपी अग्नीने. ज्ञानाग्नी हुताशी कळशिले ओझा. ज्ञानरूपी अग्नीने त्याला कळसलं, कढवलं. ज्ञानरूपी अग्नीने प्रवृत्ती निवृत्तीला कढवलं आणि मग पाक तयार झाला. आरोग्य दातो का पावला अष्टांगी, सर्व अंग त्याद्वारे आरोग्य प्राप्त करत असतं. रोग नष्ट करण्याकरता काही कार्य करतात ना, ते आठवतात त्याच्यामध्ये. स्थूल शरीराचे काही रोग आहेत, सूक्ष्म शरीराचे काही रोग आहेत, कारण शरीराचे काही रोग आहेत. हे सगळे रोग संपले आणि जे शुद्ध चैतन्य शिल्लक राहिला. मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले, अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलची. जीवनामध्ये भजन साधना असावी आणि ही भजन साधना करण्याकरिताच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. 2:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संत महंत, जे पांडुरंगगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणखी उपस्थित असणारे सर्व संत, तर जे वंदनाताई मुरकुटे ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद.